Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। उद्धव ठाकरे यांना सोडून जे आमदार बंडामध्ये माझ्यासोबत आले त्यांना मी पडू देणार नाही। जर ते पडले तर राजकारणातून निवृत्ती घेईन, माझ्या शेतीमध्ये जाऊन मी शेती करेन, हे वाक्य होतं एकनाथ शिंदे यांचं। मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंनी जे पहिलं भाषण केलं त्यामध्ये त्यांनी आमदारांना पडू देणार नाही, आमदारांना पराभूत होऊ देणार नाही असं वक्तव्य केलेलं होतं। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ते वक्तव्य आठवण्याचं कारण म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक। या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे तब्बल 5 आमदार हे पराभूत झालेत आणि 2 अपक्ष आमदार जे बंडामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत त्यांनी बंड केलं आणि ते सगळं प्रकरण घडलं त्यामध्ये ते सामील होते, ते सुद्धा पराभूत झालेले आहेत। तर एकनाथ शिंदे यांना बंडामध्ये साथ देणारा आणि त्यांच्यासोबत बाहेरच्या राज्यामध्ये प्रवास करणाऱ्या 7 आमदारांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये जनतेने पराभव केलेला आहे। ते 5 शिवसेनेचे आणि 2 अपक्ष आमदार कोणते आहेत, कुणी त्यांचा पराभव केला, किती मताधिक्याने ते कुठून पराभूत झाले, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता शिवसेनेचे जे 5 आमदार पराभूत झाले त्यांच्या आकडेवारीचा तपशील आणि त्यांची नावं कुठली आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वात हॉट सीट किंवा सगळ्यात चर्चित जी मानली गेली ती सीट म्हणजे दादर माहीम विधानसभा मतदारसंघ। दादर माहीममध्ये कारण अमित राज ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते, महेश सावंत जे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते जिंकले सुद्धा। तिथेच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते। 1316 मतांनी त्यांचा महेश सावंत यांनी पराभव केला। अर्थात अमित ठाकरेंनी जी मतं घेतली, मतांचं जी विभाजन झालं त्याचा सुद्धा फटका हा सरवणकर यांना बसला। परंतु सुरतमध्ये किंवा गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेसोबत गेलेले ते सुद्धा आमदार होते। दुसरं अत्यंत चर्चेचं नाव आहे कारण त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हटील अशा पद्धतीची जी वाक्य होती ती पुढे आली। त्याच्यानंतर 50 खोके एकदम ओके ही जी घोषणा आली ती सुद्धा त्यांच्या त्याच वाक्यातून आली। त्यांचं नाव होतं शहाजी बापू पाटील। अर्थात शहाजी बापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत। तिथे त्यांचा 25,386 मतांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख आता ते आमदार झाले त्यांनी पराभव केलेला आहे। अर्थात तिथे सुद्धा तिरंगी लढत झालेली होती कारण दीपक आबा साळुंके यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली होती। या तिरंगी लढतीमध्ये मात्र शहाजी बापू यांचा पराभव झालेला आहे। आता तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे मुंबईतून यामिनी जाधव ज्या लोकसभेला सुद्धा पराभूत झालेल्या होत्या आणि एकाच वर्षामध्ये दुसऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये यामिनी जाधव यांचा 31,361 मतांनी पराभव झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनोज जामसुतकर हे भायखळ्यातून जिंकलेले आहेत आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये 2 जागा ज्या 5 आमदार शिवसेनेचे पराभव झाले त्यातल्या 2 जागा या मुंबईतल्या आहेत। पुढचं महत्त्वाचं नाव म्हणजे बुलढाण्यातल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे भूतपूर्व आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव झालाय। तिथे 4,819 मतांनी ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात हे जिंकलेले आहेत। पुढचा महत्त्वाचा मतदारसंघ उमरग्यातून 3,965 मतांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झालाय। तिथे ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे जिंकलेले आहेत। आता आपण या 5 जागा बघितल्या जे 5 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत आलेले होते। एकनाथ शिंदेसोबत ते बंडामध्ये सामील होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली होती। त्यामध्ये काही नावं ही पश्चिम महाराष्ट्रातली आहेत, काही नावं ही मुंबईतली आहेत, काही नावं ही मराठवाड्यातली आहेत। परंतु विदर्भामध्ये एक अपक्ष आमदार होता जो एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडामध्ये सामील झालेला होता। अर्थातच प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू ते सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत। 12,131 मतांनी भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। बच्चू कडू यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला, ते सरकारमध्ये सामील झाले, परंतु त्यांना या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मंत्रिपद मिळालं नाही। त्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या आघाडीमध्ये महत्त्वाचा संस्थापक घटक असलेल्या बच्चू कडू यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। आणि महत्त्वाचं 7वं नाव आहे ते म्हणजे गीता जैन। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार होत्या, अपक्ष आमदार होत्या। एकनाथ शिंदेने ज्या वेळेला बंड केलं त्या बंडामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या, मात्र त्यांचा 60,433 मतांनी पराभव झालेला आहे। नरेंद्र मेहता जे भाजपचे उमेदवार होते ते तिथे जिंकलेले होते। अर्थात आपण या 5 शिवसेनेच्या आणि 2 अपक्ष आमदारांचा जरी विचार केला तर यातले जवळपास 6 ते 7 लोक हे म्हणजे जवळपास सगळेच लोक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी परराज्यामध्ये प्रवास केलेला होता। म्हणजे सुरत, गुवाहाटी असतील की ज्या पद्धतीने शिवसेनेचे आमदार हे महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि त्यांना मी पडू देणार नाही,
अशी भूमिका जी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, त्यातले काही आमदार मात्र या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहे. जवळपास आलेले बहुतांश आमदार हे एकनाथ शिंदे यांनी निवडून आणलेले आहे. परंतु आता पराभव झालेल्या आमदारांचा आगामी काळामध्ये शिवसेनेकडून त्यांचा राजकीय पुनर्वसन केलं जाईल का, हा महत्त्वाचा मुद्दा आता इथून पुढे उपस्थित होणार आहे. तुम्हाला या 7 नावांच्या यादीबद्दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक काळातील आणि त्यानंतरच्या राजकारणाबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, या सगळ्या प्रकरणांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.